सर्वांना रामकृष्ण हरी. व्हिडिओ काय म्हणजे लेट टाईम 6 वाजता टाकणार होती. म्हटलं आल्यावर काय टाईम नाही भेटला, घरातलं कामावर किती बसले. आता एडिटिंग करते. म्हटलं चला आज बाई रांगोळी वगैरे त्यांची काढून झाली. गेली होती उल्हासनगरला 3 नंबरला. इथं सप्ताह असतो आमच्या तिथं. बघा ना किती मोठी रांगोळी काढली होती, म्हणजे भरपूर काढली होती. अशी दोन्ही साईडनी वगैरे मोठी मोठी अशी ग्राउंडवाली भरपूर काढली होती. 6:30-7 वाजता दिंडी मिरवणूक चालू झाली होती. म्हणजे अंधार पडायच्या वेळेस करते चालू, म्हणजे कशी लाईटी वगैरे छान वाटतं. आणि ज्ञानेश्वरी हे विनेकरी बाबा लाड महाराजच हे यांच्या देखरेखीखाली 9 दिवस सप्ताह चालू असतो आपल्या इथं, म्हणजे उल्हासनगरला. म्हणजे मी तिथं जिथं पहिले राहायचे ना, म्हणजे तिथं राहिलेली मी, मला 9 वर्ष मी तिथं राहिले. मला असं वाटतं म्हणजे वाटायचं की मी जावात नव्हती, पण आता मुलांच्या शाळेमुळं काय ते म्हणजे मला हे नाही झालं, जाणं शक्य नाही झालं. मग मी नंतर आधी पण 2 दिवस गेले, तो पण तुम्हाला सोबत व्हिडिओ मी शेअर केला. नंतर म्हणलं शेवटचे कालाचे 2 दिवस तरी जावात. मग मी ताईच्या तिथं मुक्कामाच राहिले होते. गेल्यानंतर आदल्या दिवशी दुपारी गेली, दुसऱ्या दिवशी 4-5 वाजता आलोत आम्ही. मग म्हणजे बघा ना किती छान टाळं वगैरे सगळं खेळतात. म्हणजे भजन पण एवढ्या बायका म्हणतात ना ह्या बाई, खरं त्यांना आवाज पण काय परमेश्वराचे दिले असं देणगी, की एवढे छान आवाज होते ना. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की आपल्याला काय येत नाही बरं, हा इतकं छान भजन वगैरे म्हणतं, मग मला येतच नाही, पण आवाज नसल्यामुळे ते काय होत नाही. हा रथ आहे ना बाबांना बसायसाठी होता, मी तुम्हाला दाखवला मी तो. आणि म्हणजे ते म्हणजे जायबाई महाराज ज्याचं काल्याचं कीर्तन असतं ना, त्याचा हा म्हणजे तिथं मी त्यांची मिरवणूक चालू असते. सगळे फुगडी वगैरे भरपूर खेळ, म्हणजे लई छान होते ते आळंदीचे पण मुलं आणतात. म्हणजे त्यांचे छान वाटतं असं पाठीमागं, बाबांच्या पाठीमागं जेव्हा टाळ घेऊन उभा राहते तेव्हा छान म्हणजे भरगतचं वाटतं. माझ्या मोठे माणसं इकडे शहरात काही ना गावाकडे असतात आपले टाळकरी वगैरे. इथं पण आले तर थोडेफार 7-8 10-15 जण असते, पण जास्त मुलंच होते शिकलेले आपले संस्थेमधले घेऊन येत असते. तर इतके फुगडी खेळ जेवढे व्हिडिओ मला काढणं झालं तेवढे मी काढले, पण व्हिडिओ सगळं काय काढणं होत नाही कारण गर्दीच एवढी असते ना. म्हणजे बघा किती बायका येतात मध्ये 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 मध्ये. म्हणलं जेवढं येईल तुम्हाला तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. मला वाटत होतं म्हणजे दाखवत आपण कुठं करतो काय कुठं जातो वगैरे. आणि म्हणजे ही माझ्या मैत्रिणीची मुलगी ती म्हणली मावशी मला तुमच्यासोबतच फुगडी खेळायची, लई मावशी मावशी करत असते. म्हटलं चल बाई खेळ. या 5 जणी तुळशीवया वगैरे होत्या. आणि इथंच म्हणजे मोठं देवी मंदिरापाशी इथं फुगड्या वगैरे खेळत होत ना, थांबत असते जरा वेळ, म्हणजे भरपूर 2-2.5 तास लागते दिंडी मिरवणुकीला. म्हटलं वहिनीला म्हटलं चला आपण दर्शन घेऊ. सगळ्या पुढे गेलो तरी आम्ही माग आलोत. म्हटलं परत एका मनाला हुरू लागते की जवळून आलोत पण आतमध्ये मंदिरात नाही गेलो, बाहेरूनच आलो बाहेर. तर नवरात्रामध्ये मी सुवासिनीचा कार्यक्रम करते ना, तेव्हा मी जात असते तिथं. आणि 9 दिवस तिथं पण मी पायीच जायचे. म्हणजे आपलं जवळच होतं आम्हाला, काय रोज संध्याकाळी मी जायचे नित्यप्रमाणे. म्हणजे असं माझा हेच होतं, एक दिवस असा कधी चुकला नाही माझा मंदिरात नाही गेल्याचं नवरात्रात. म्हटलं चला आपण जाऊच. आणि इथं ज्या तुळशीवाल्या त्या होत्या ना, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. मला बाबांची आम्हाला तिथं पाय धुवायचे होते ना, मग तिथं पाटाच्या समोर थोडीशी रांगोळी वगैरे काढून घेतली. पटपटमध्ये जवळच आले होते. तो आधी बायका असतात पुढं सगळ्याच्या, मग बाबा मागं होते तोपर्यंत, बाकीचे पण तोपर्यंत ओवाळ येते वगैरे ना वाटेल पाय धुते त्यांचे. मग आम्ही तोपर्यंत पुढं आलो, पटकन मधूनच शॉर्टकट मारला. म्हटलं 10 मिनटात येईनच दिंडी, आता तोपर्यंत आपण इथं हे करून घेऊ रांगोळी. तोपर्यंत बाबाला यायला टाईम होता. मग ताईला म्हटलं चला आपण एक फुगडी खेळू. माझी ननंदबाई येते मोठ्या, ते पण तिथं त्यांच्यासमोरच, त्यांच्या घरासमोरच म्हणजे मंडप वगैरे असते तिथं समोरच आहे मंदिरापुढं. मग आम्हाला मदत पडताना गाडीवर हसत होते. म्हणजे सगळे ओळखीचेच आहेत माझे तिथं. आता यांचे ते मित्र ते होते ते सगळे वगैरे म्हणजे ते काय बघ समोरून आले ते बघ महाराज आले. तिथं इथंच महादेवाचं मंदिर आहे बघा समोरच. त्यामुळे आम्ही इथंच मी महादेवाच्या समोर तिथे ह्या साईडला राहायचे, डाव्या साईडला. आणि समोरच माझ्या महादेवाचं मंदिर होतं. मी रोज महादेवाच्या मंदिरात जायचे. वहिनीला म्हटलं तुम्ही घ्या पाय धुवून पटकन, कारण बाबा म्हटलं चला पटापटा करा, आता लई वेळ होता आला. 8 वाजले होते दिंडी मिरवणूक, 1.5-2 तास जातातच कसे बी नाही म्हणता तोपर्यंत मी वहिनीने पाय धुतले. मी ओवळून घेतलं बाबांना, त्यांना नमस्कार सगळ्यांना करून घेतला. ज्ञानेश्वरीवाल्यांचे पण पाय धुवावं लागतात, पण ते म्हटले जाऊ दे आता सगळ्यांनी धुतले तर नको आता, कारण बाकीचे मंडळी पुढच्या कार्यक्रमाला आपला उशीर होतो ना, त्यांच्यानंतर दीपप्रज्वलन वगैरे करायचं होतं तिथं गेल्यानंतर. आणि म्हटलं चला. आणि हे फुगड्या बघा ना, जेंट्स लोक पण भरपूर फुगड्या खेळले. असं नाही की मीच लेडीजच खेळतात, नवरा बायको कोणी असले बघा. साईडला थोडे थोडे व्हिडिओ दिसते तर मला काही सगळे व्हिडिओ, कारण व्हिडिओ खूप झाला असता मोठा. जेवढे हे बघा कसे खेळतात बघा, किती छान, एवढं छान वाटतं ना. म्हणजे तिथं काय लहान असो मोठं असो कोणी हाताला धरतं, कोणी फुगड्या खेळत बसत होता. तिथं आल्यानंतर हे दीपप्रज्वलन करायचं. 7-8-9 दिवस पारायणाला बसले ना, त्यांचं ते
म्हणजे ज्ञानेश्वरीला नवीन कपडा वगैरे दीप प्रज्वलन करतात. आपल्या पहिल्या 5 ओव्या आहेत ना ते म्हणायला लावत असते. तर मग संध्याकाळ कीर्तनं वगैरे व्हायच्या आधी हे सगळं कार्यक्रम करायचं. इथंच अर्धा तास जातो. बघा ना किती बायका बसल्या होत्या. म्हणजे मला मस्त वाटायचं. मला पण मी गेल्या वर्षी पण यश लहान असल्यामुळं ते त्याला ठेवायला कोण नव्हतं. तर माझी जाऊ पण डिलिव्हरीला गेलेली होती ना, मग मला काही शक्य नाही झालं. आमच्या ताई बसल्या होत्या पाहण्याला. गेल्या वर्षी बसल्या, ह्या वर्षी पण बसल्या. दीप प्रज्वलन करताना ना लाईटी वगैरे सर्व बंद करतात. असं उजेड असतं. म्हणजे ना सर्वांनी दिवे वगैरे, गणपती आपला अभिषेक करायचा असतो. गणपतीचा ताट घेऊन ओवाळायचं, ताट घ्यायचं. बाळकृष्ण असं बरंचसं म्हणजे मी बघितलं ताईमध्ये ताटामध्ये ना त्यांच्या तसं केलं होतं त्यांनी. सगळ्यांना तिथं समोर आता एवढे दिवे घालवलं नाही तर सगळ्यांनी असं मेणबत्ती असं पातेले घेतात 2 आणि त्याच्यावर एकावर एक असे एवढे छान करतात ना ते. आता तिथं कसं जेंट्स मी लांबून व्हिडिओ काढल्यामुळे तुम्हाला एकदम प्रत्यक्ष दिसत नव्हतं. तिथं पण बऱ्याच लोकांनी व्हिडिओ काढले तर ते पण मला लांबून असल्यामुळे आपलं सगळी लेडीजचं जरा थोडं हेच पडतं ना, असं लांबून उभं राहायचं. ते मलाच आवडत नाही पुढे जाऊन एकदम माणसामध्ये. आपण एवढी मोठी माणसं आहात सगळे. आणि हे ना एक जांभळीचे आवड मामा म्हणून त्याच्या म्हणजे आमच्या इथं मंडळ आहे. हे सगळं यांच्या देखरेखीखाली हे सगळं कामं वगैरे त्यांच्या नजरेखाली सगळं करून घेते. तर एवढं छान, एवढं भारी वाटतं ना. एवढे ते मामा स्वतः झाडू मारणार, हे करणार. एवढी निस्वार्थीच्या सेवा आहे ना खरंच. मला फार आवडतं. म्हणजे मला ना बाकी सगळं हिंडण्या फिरण्यापेक्षा इकडं जा तिकडं जा पिक्चरला जा याच्यापेक्षा ना आपलं हे देवाचे करल्याने वायाला नाही जाते. बघा रील्स सोन्यान ते ना माझ्या भाषेन ते रील्स शूट करीत होते. त्यांना शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असं टाकीत त्या पोरं सगळ्यांचे वरच कॅमेरे झाले. नंतर हे अंधार केल्यानंतर एवढं भारी वाटत होतं ना, लयच मस्त. म्हणजे सगळ्या अंधार आणि असं थोडासा उजेड लाल पूर्ण मेणबत्तीचा त्याचा दिव्याचे उजेड केला. कळश पण मांडायचा असतो वाटतं आपल्या ज्ञानेश्वरी पुढं जेव्हा आपण पारायण तसं करतो ना, तसंच ते सेम तसंच असतं. म्हणजे 7 ते काहीतरी 11 वाजेपर्यंत टायमिंग होता पारायणाचा. एवढा वेळ आपलं कसं काही नाही होतं. लहान मुलं असले हे असले घरी मागं कोणी करायला असले मग शक्य होतं पारायणाला बसण्याचं. आता इकडं बदलापूरला आल्यापासून तर असं काही बघायला भेटणारच नाही. आता मला माहिती तर जेव्हा मी जाईल मी माझा हे करून तेव्हाच मला भेटेन बघायला. आणि त्यांना ते म्हटले जाय तुला जायचं आहे तर जाय म्हटले. त्यांचं काही नसतं मी जाय हे कर ते कर. मला पण म्हणजे देवाचं काही असलं कीर्तन वगैरे मला पहिल्यापासून आवडतं. म्हणजे माझ्या ते आईवडिलांनी माझ्या आजी आजोबांनी त्यांनी म्हणजे त्यांनी केलेलं आहे. मला आमच्या घरामध्ये म्हणजे देवाचं हे खूप असं मध्ये हे होतं येड होते सगळ्यांना असे. आणि म्हटलं थांबा संध्याकाळी कीर्तन थोडंसं सुरू घेतलं होतं. बघायचं सगळं सोहळ्याचं थोडंसं इकडं म्हणजे ईश्वरीची मूर्ती वगैरे बघायचं समोर कीर्तन ऐकलं. मला आवडतं म्हणजे कीर्तन वगैरे ऐकायला स्वामींचं. आणि सगळं मग भेटून वगैरे घरी आलो. म्हणजे एवढं बसत होतं सगळं काही वाटलंच नाही. जिकडं गेले लांब गेले माळला पंढरपूर वगैरे सगळं होतं. तेवढं जिकडे जायचं सगळी दिंडी पाळी ते भेटले. सगळं काही भेटलं. म्हणजे जाऊन आले. एवढं भारी वाटलं ना. खूप महाराजांचं म्हणजे कार्य पण बघितलं. ज्ञानेश्वरी त्यांचीच ना रखुमाई पण भारी आहे. असं रथ पण एवढा प्युअर म्हणजे ओरिजिनल घोड्याचा आणला होता त्यांनी. तो एवढं छान पहिले कसं ते गाडीच्यासारखं ते रथ आणायचं असं म्हणजे गाडी असं वाटतं भाऊ असावे. आवडलेले म्हटले नाही आपल्याला खरोखर बाबांनी नाही का असली घोड्याचाच रथ आणायचं खरोखरच्या घोड्याचं. एवढे छान व्हिडिओ पण दिसतात त्याच्यामध्ये. असे म्हणजे एवढे हळूहळू बारीक एवढं भारी वाटतं होतं ना रथामध्ये बसल्यावर. ते आम्ही पुढं असल्या म्हणून रथ पाठीमागं असतो ना त्याच्यामुळे जास्त शूट थोडंसं घेतलं होतं मी पाठीमागं येऊ आल्यानंतर. पण जेवढं जमेल तेवढं मी ते शूट घेतलं माझं. कीर्तन वगैरे संपल्यानंतर आता हारं वगैरे घालते तर सगळं सर्वजण बाई किती एवढे हारं त्यांना घातले ना तुम्हाला सांगते. 2 वेळेस त्यांना हाराचं नुसतं होत झालं होतं. एवढे मोठे मोठे हारं घातले होते. आता हे पण आधी सुरुवातीला 2 जणांनी घातले. परत बी नंतर ज्याच्या 2-4 जण आले त्यांनी पण घातले. आता खरंच महाराज लोकांचं किती हे असतं ना हो. म्हणजे रोज त्यांना हारं वगैरे सर्व त्यांचा म्हणजे पूर्ण त्यांनी जन्म त्यांचा म्हणजे वारकरी संप्रदायात घातलेला असतो. बघा ना किती एवढे पोरं आहेत बघा. काही टाळ वाजवतात. नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना काय एकदा लग्नामध्ये एकदा हारण म्हणजे आणि
मेल्यानंतर घालतं. तर काय परत खरंच काही काहींचं खूप हे असतं. बघा ना, बघ बाकीचे पण आलं तर हे हार काढ देतं. आणि हे हार आहेत ना विनेकरी नंतर आहे ना काढून विनेकरी वगैरे ना गळ्यात घालतात. ते त्याच्या प्रत्येकाकडे वेगवेगळी ही पद्धत असेल, पण आमच्याकडे म्हणजे असंच असतं. बघा ना किती छान हार होते, एवढे ओरिजिनल गुलाबाचे फुलाचे ते चेन. म्हणजे त्यांचं पूर्ण त्यांनी त्यांच्या संप्रदायामध्ये वारकरी म्हणजे जन्म घातलेला असतो. किती खरं देवाची त्यांना सेवा करायला भेटतं. खरं त्यांच्या आईवडिलांचं काहीतरी पुण्य असेल की त्यांचा पूर्ण जन्म वारकरी संप्रदायामध्ये जातो. नाही तर आपण करू शकतो एवढं ज्ञान, एवढे म्हणजे किती अभ्यास करावा लागत असेल कीर्तनं वगैरे म्हणायला त्याला. एवढं भारी म्हणजे म्हणजे किती म्हणजे आळंदीला जाऊन आता संस्था आहे तेवढे पैसे वगैरे, तिथं पण राहण्याची किती हाल असतात. एवढी एवढी पोरं तिथं राहतात आळंदीमध्ये जाऊन. म्हणजे त्यांना थंड गार पाण्याने स्वतःचे आंघोळ्या करायच्या, स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे, खायला पण म्हणून ते नाही तर आईबापांना माणूस किती आई मला हेच खायचं आहे तेच खायचं. आता आपलेच लेकरं बघा ना, आपण किती त्रास देतात आपल्याला, मला हेच नाही पाहिजे मला त्यांना खाऊ घाला. आता तर काय पद्धती त्या मोबाईल दाखवायचे, मग ते पोरांना खाऊ घालायचं, तशा भाकरीच खायच्या नाहीत असं. पण त्यांचं बघा ना किती एवढे एवढे 8, 9, 10 वर्षाचे पोरं होते काही काही तर. आणि म्हणजे मी आवाज खूप होता, म्हणजे खूप आवाज होता तिथं, मला ते बरोबरच नाही वाटलं म्हणून मी व्हिडिओ व्हाईस केला. नाही तर मला व्हिडिओ नव्हता व्हाईस करायचा. आणि ते एकदम असं चिरचिर चिरचिर हे बोलणार हे बोलत ते बोलत होतं, एवढं पब्लिक हजाराने तिथं की म्हणजे हे होतं. तरी मी लांबून शूट केलं, पण झूम केल्यामुळे मग दिसते क्लिअर थोडंफार. फाटले नाही फोटो असे म्हणजे व्हिडिओ. मी भरपूर पाठीमागे होते, माझ्या पुढं सगळे. आता कसं तिथं आधी आधी नाही का बाबांपाशी सगळे जेंट्स लोक वगैरे बसणार, मग एका साईडला बायका बसणार, असं नव्हतं. आणि ह्या आहेत ना 2 म्हणजे टाळकरी मुली पण होत्या 2, त्यांचा सत्कार पण केला एका मुलीने, म्हणजे इथं कुठे मामाचे सून आहेत त्या पण, त्यांनी केला होता सत्कार. म्हणजे ते पण बघा ना, म्हणजे बाबांसोबतच असतात वाटते त्या काहीतरी, म्हणजे म्हणते तर मला पण नाही. जेवणाचा हा व्हिडिओ म्हणजे वाढताना वगैरे आम्ही भरपूर म्हणजे भरपूर पब्लिक असतं, महाप्रसाद असतो 2 वेळेस जेवायना वगैरे. बघा ना की अध्यक्षच हे इकडे व्हाईट कपडेवाले उद्या अध्यक्ष असून ते BST मध्ये रिटायर झालेत, आता BST मध्ये होते, सर्व्हिस केली. पण बघा काय आहे का म्हणजे स्वाभिमान काही किती हे बघा ना, काय स्वतः झाडं मारले वगैरे सगळं. संध्याकाळची भाजी भाकरी मिसळ 4 वाजेपर्यंत तुम्हाला सांगते. एवढे वाटाणे ते हे आमच्या माझ्या नंदाच्या नंदाने त्या नगरसेवक वगैरे त्या उभा राहिलेले होतात निवडणुकीला. पण ते म्हणजे सर्वसाम कॉलनीतले असल्यामुळे दरवर्षी असं नाही की निवडणुकीने ते आता उभा राहा त्याच्यामुळे भाजी कापायला. बघा ना जेंट्स लोकंसुद्धा बघा टमाटे बिमाटे सगळं सगळं भाजीपाला त्यांनी बी निशीला सर्व हे केलं. मी नव्हतं शूट घेतलं हे, माझ्या म्हणजे ते समोरचे माझ्या ओळखीचे ना त्यांना सांगितलं होतं मी शूट घ्या माझं. त्यांचं मी आता हे बघ कांद्याच्या गोण्या आणि ते किती आम्ही फ्लावर वाटाणे स्लॅब केले. मला म्हणतात यूट्यूबर इकडं बघा सगळे हाय करू राहिले. तर सगळ्यांना म्हणजे जेवढं जमेल त्याला त्यांनी ते व्हिडिओ केला की मंदिर आहे आमचं, मी तिथं भगवान बाबाचं, वामन भाऊचं, विठ्ठल रुक्मिणी तिथं. इथं आम्ही वावसायला पण दिवाळीच्या वेळेस जात होतो. आतमध्ये झोपा येते म्हणून नाही का भजन बिजन चालू होतं, 3-4 वेळेस चहा, सर्वांना सगळ्यांना गरम गरम भजे. म्हणजे बघा मी तुम्हाला थोडंसं शूट घेतलं आहे ताईंचं त्यांचं चहा पेतानी. आणि हे भजे पण होते लगेच भजे. तुम्हाला म्हणजे खोटं काय सांगायचं, माझे व्हिडिओ सगळेच बघणार आहे तिथले पण, माझ्या मैत्रिणी वगैरे व्हिडिओ बघतातच. तर जे आहे ते माझं जे मला जे दाखवायचं ते रिअल आहे. माझं बोलणंसुद्धा मला सगळ्यांना माहिती आहे. माझं जे मी माझे नातेवाईक व्हिडिओ बघतात, माझ्या मैत्रिणी व्हिडिओ बघतात, त्याच्यामध्ये खोटं काहीच नाही आहे. म्हणजे झोपा वगैरे येतात ना, मग म्हटलं का हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ काढायचा कीर्तनाचा. जाणार तिथं तुम्हाला ते दाखवणार. नंतर कीर्तन वगैरे संपले, महाप्रसाद असतो भरपूर असं. आता तर इलेक्शन आहे तिथं तर एवढी गर्दी होती तुम्हाला सांगते. सगळे लोक झाले होते तिथं. सगळे माणसं तिथं जास्त उभं राहायला बाबासुद्धा दिसत नव्हते एवढं. आता सगळे उमेदवार वगैरे आले होते. आता त्यांचं काय, आता तिथं सगळे जिथं ते आलेले त्यांचा सत्कार करणारच येतं, असं काही नाही की म्हणजे तिथं सगळं समप्रमाणात असतं, कोणी मोठं कोणी लहान असं काही नसतं. आणि हे कालाच्या कीर्तनामध्ये ना काला म्हणजे आपण दहीहंडी कशी असते तसंच फोडणार. ही दहीहंडी फोडी त्या तिथं बघा ना, फुगे वगैरे डिझाईन करून. आणि बाबाचे जे काल्याचं कीर्तन करणार ना तेच फोडीत येतं. आणि विणा उतरायचा पण कार्यक्रम आताच असतो, जे कारण 8-9 दिवस जो विणा आपला उभा असतो ना, कारण तो ठेवायचाच नसतो खाली का विणा, तोच विणा मग खाली घ्यायचा असतो आज
हे सगळेजण नाही का विना खाली घेण्यासाठी उभा राहिले ते एवढे पब्लिक होतं म्हणजे भरपूर. आणि दिवसभर महाप्रसाद चालू होता तरी पण शाळेला सुट्टी, रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती ना, त्याच्यामुळे शाळेची मुलं काही नव्हते जेवायला. नाही तर एवढे पब्लिक असतं म्हणजे हे महाप्रसाद एवढी. आम्ही भाजीपाला तरी ह्या वर्षी सुट्ट्या होती माहिती होतं म्हणून जरा भाजीपाला 80 किलो काहीतरी वाटाणे काहीतरी आणले, त्याचा थोडं कमी आणला होता थोड्या भाजीपाला वगैरे. पण मस्त एवढी भाजी, हे काही बोलणार ती चेष्टा वगैरे कशी आम्ही भाजी साफ केली रात्रभर, काही कळलं पण नाही म्हणजे टाईम कसा झाला, झोपसुद्धा नाही आली. एवढं छान वाटत होतं ना खरंच, एवढं भारी. मला तर एवढं मलाच आवडतं करायला हे. ज्याच्या मनात येणे तितकं कापलं आणि तिने तितकं कापलं असं म्हणण्यापेक्षा आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण करत, दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा. हे कसं म्हणणार, येणे एवढी कापली नाही आम्ही तेवढी कापली. तर म्हणजे ताई म्हटलं घेऊ कापून चला. आणि मग रोजच कोणाला कापायची, घरची नाही का भाजीपाला आपण साफ करीत हो ते घरचे थोडी बाकीचे आपण लोकांकडून काम करून घेते. हे 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 आपलंच आहे. आपण त्याची काय लाज असतात भाजी काम करायची तिथं. एवढे रिटायर झालेले माणसं इथे सगळे आमचे एवढे उभा राहणारे. आम्ही पण वर्गणी वगैरे देत असतो दरवर्षी, म्हणजे सप्त्याची वर्गणी जमाच करतात. आता घरचं थोडंच कार्यक्रम आहे एवढा मोठा. आपण आपली संस्कृती जपायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करायचं विसरू